गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात एका मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। येत्या 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत गुहागरमधील वेगवेगळ्या भागामध्ये रामरक्षा आणि रामाच्या आरतीचे सामूहिक पठण केले जाणार आहे। या धार्मिक कार्यक्रमाने संपूर्ण गुहागर तालुका ढवळून निघणार आहे। आज या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत विक्रांत जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला। विरोधकांनी आधी आमचे आमदार चोरले, खासदार चोरले आणि आता मतेही चोरली। त्यानंतर देशातील तमाम हिंदू जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरातील दानाची चोरीही केली। आज या हुकुमशाही आणि मुजोरी विरुद्ध आवाज उठवला नाही तर सरकारची मुजोरी आणखी वाढेल। म्हणूनच ही झालेली चोरी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तालुक्याच्या प्रत्येक भागात जाऊन रामरक्षा आणि रामाची आरती पठण करणार आहोत, असे जाधव यांनी स्पष्ट केले। या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे विक्रांत जाधव यांनी यासाठी कोणत्याही एका पक्षाला साथ घातलेली नाही। गुहागर तालुक्यातील जे नागरिक स्वतःला हिंदू मानतात आणि प्रभू श्रीरामावर श्रद्धा ठेवतात त्या सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले। तर आकडे हे आत्ता तुम्हाला दिसत आहेत, परंतु त्याही पेक्षा अधिकची चोरी झाल्याची शक्यता असणारे काय नाकारता येत नाही किंवा ती झालेलीच आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी सर्वात आधी या संपूर्ण देशामध्ये सर्वात प्रथम एक आवाज दिला आणि दादरच्या हनुमान मंदिरामध्ये त्यांनी रामरक्षा आणि रामाची आरती अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी राबवला आणि या विषयाला खऱ्या अर्थाने देशामध्ये वाचा फुटली। आणि नंतर त्यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना आणि रामभक्तांना हा संदेश दिला की तुम्ही तुमच्या भागामध्ये अशाच पद्धतीने रामरक्षा पठण असेल, रामाची आरती असेल, हनुमंताची आरती असेल, ही म्हणा, ही करा आणि या संदर्भातली जनजागृती करून लोकांपर्यंत ही जी काही चोरी झाली आहे ती चोरी ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे। कारण आमचे आमदार चोरले, आमचे खासदार चोरले, नीटचा पेपर चोरला, टीईटीचा पेपर चोरला, मतं चोरली, सगळं चोरून झालं, सगळ्या चोऱ्या जिरल्या। परंतु आज जर का ही राम मंदिराच्या देणगीमधली झालेली चोरी ही जर चोरी जिरली तर मात्र सत्ताधाऱ्यांची हिंमत अधिक बळावेल, वाढेल। आणि म्हणून या सगळ्याला रोख लावण्यासाठी म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आमदार भास्करराव जाधव साहेब शिवसेना नेते हे गेली 43 वर्ष या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ते वावरत आहेत। आणि म्हणजे ज्या वेळेस हा राम मंदिराचा प्रश्न हा देशामध्ये गाजत होता किंवा देशामध्ये याचा उद्रेक झाला की हे मंदिर आता झालं पाहिजे, आणि त्यावेळेस आमदार भास्करराव जाधव साहेबांसारखे असंख्य तरुण, त्या तरुणांनी या आंदोलनामध्ये, या सगळ्या लढ्यामध्ये उडी घेतली आणि त्याच्यामुळे आज हे खऱ्या अर्थाने आपल्याला मंदिर झालेलं दिसतं। आणि म्हणून त्यांना देखील मनाला हे कुठेतरी चटका लावून गेले की अरे आपण सर्वांनी माझ्या सहित, म्हणजे त्यांच्या आमदार भास्करराव जाधव साहेबांच्या सहित असंख्य तरुणांनी त्यावेळेस या लढ्यामध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, हा कुठेतरी वाया जातो की काय। आणि म्हणून त्यांचं देखील मन अस्वस्थ होतं। म्हणून ते ज्यावेळेस विधानसभेच्या अधिवेशनातून परतले, दुसऱ्याच दिवशी आम्हाला सर्वांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने भागाभागात जाऊन या गोष्टीबद्दल लोकांना सांगावं लागेल, रामाची, प्रभू रामचंद्रांची आरती करावी लागेल। आणि म्हणून आम्ही चिपळूणमधनं ह्याची सुरुवात केली, रामपूरमध्ये केली, आम्ही खरवतेमध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम पार पाडला। आणि आम्ही आता 18 तारखेपासून म्हणजे 18 ऑगस्ट पासून आम्ही गुहागरमध्ये विविध ठिकाणी अशाच प्रकारे आम्ही राम मंदिरामध्ये असेल किंवा हनुमान मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कोणत्या मंदिरामध्ये असेल, आम्ही लोक सर्वजण, प्रमुख पदाधिकारी, भागातले आमची सर्व शिवसैनिक असतील आणि त्याचबरोबर रामभक्त जे कोणी स्वतःला म्हणतात त्या सर्वांनी किंवा जे स्वतः रामभक्त आहेत अशा सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, याकरता म्हणून आज मी आपल्या सर्वांना बोलवलं। 18 तारखेला याची सुरुवात आम्ही माझ्याच जिल्हा परिषद गटातून म्हणजे अजगोलीमधून आम्ही हनुमान मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता ही आरती आणि हा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहोत। तदनंतर दुपारी अंजनवेलला 3 वाजता आम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये
आरतीचा कार्यक्रम करणार आहोत. त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता पालपेणेच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आम्ही कार्यक्रम पार पाडणार आहोत. 19 तारखेला पिंपरला हनुमान मंदिर आहे, तिथे सकाळी 11 वाजता आम्ही लोक सर्वजण जमणार आहोत. मुसलोंडीमध्ये हनुमान मंदिर आहे, तिथे आम्ही 2:30 वाजता सर्वजण जमणार आहोत. अडूरमध्ये 5:30 वाजता, अडूर किंवा पालशेत ती जागा अजून निश्चित व्हायची आहे, परंतु त्या भागामध्ये कुठेतरी आम्ही 5:30 वाजता त्याच दिवशी संध्याकाळी हा कार्यक्रम पार पाडणार आहोत. 21 तारखेला सकाळी आबलोली बाजारपेठ या ठिकाणी आम्ही राम आरती प्रभू रामचंद्रांची आरती करणार आहोत. दुपारी शिवण्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम 3:30 वाजता सहाण्यावरती त्या ठिकाणी भातगावच्या आम्ही शिवण्यामध्ये आम्ही करणार आहोत. आणि संध्याकाळी चिपळूण मधल्या वहाळपट्ट्यात आम्ही असणार आहोत. 22 तारखेला सकाळी 11 वाजता शृंगारतळीमध्ये आम्ही आरती करणार आहोत. आणि त्याच दिवशी संध्याकाळी 2:30 वाजता पेवे खरेकोण जे आहे त्या पेवे खरेकोणच्या मंदिरामध्ये दुपारी 2:30 वाजता आम्ही हा आरतीचा कार्यक्रम करणार आहोत. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वतः आमदार भास्करराव जाधव साहेब हे सहभागी होणार आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली, त्यांच्याच पुढाकाराने आम्ही हा सगळा कार्यक्रम पार पाडणार आहोत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आज आपल्याला एवढ्या करताच बोलवलं की राजकारण बाजूला ठेवून, कारण हे राम मंदिर उभं राहण्याकरता मी मगाचपासून 4-4 वेळा बोललो की अनेकांचे हात लागले. कुठल्याही जाती धर्माचा माणूस त्याच्यामध्ये देणगी देण्याकरता किंवा आपली जी काय मदत असेल ती देण्याकरता कुठेही मागं राहिला नाही. प्रत्येकाने आपल्याला जे काही शक्य होईल त्या शक्यतेप्रमाणे हातभार लावलेला आहे. आणि म्हणून हा कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा प्रभू रामचंद्रांचा विषय. आणि म्हणून सर्वजण या विषयामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. आपला निषेध या सगळ्या घडलेल्या घटनेबद्दल नोंदवावा, जेणेकरून सरकारला या विषयामध्ये असेल किंवा ज्यांचे या चोरीमध्ये हात बरबटलेले आहेत, भरलेले आहेत, त्यांना अक्कल घडावी, अद्दल घडावी याकरता म्हणून सर्व रामभक्तांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. जे देवाला मानतात, जे स्वतःला हिंदू म्हणतात, अशा सर्व जणांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याकरता म्हणून आपल्याला मी बोलवलं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आज मी हे त्यांना आवाहन करतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा विचारलं गेलं की भारतीय जनता पार्टी म्हणते आमचा काही संबंध नाही, शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, त्यावेळेस हिंदू समाजाच्या पाठी असेल, नाही तर शिवसैनिकांच्या पाठी असेल, किंवा या संपूर्ण देशामध्ये ज्याला वाटत होतं की रामाचं मंदिर उभं राहावं, त्या सगळ्यांच्या पाठीशी जर कोण उभं राहिलं असतील तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. 2012 साली ते आपल्यातून निघून गेले, पण 14 साली भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी जेव्हा युती तोडली, त्याच्यानंतर लगेचच उद्धव साहेबांना भारतीय जनता पार्टीचे नेते विचारायला लागले की राम मंदिर उभं करण्यासाठी तुमचं योगदान काय, हे त्यांना ते विचारायला लागले. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की कदाचित प्रभू रामचंद्रांनीच उद्धव साहेबांची निवड एवढ्याकरता केली की ज्या माणसांनी हे मंदिर उभं राहण्याकरता सर्वात पहिला आवाज टाकला, त्याच्यात जर सुपुत्राला विचारत असतील की तुमचं योगदान काय, तर प्रभू रामचंद्रांनीच ही चोरी झाल्यावरती काची उद्धव साहेबांची निवड केली. आणि म्हणून या देशामध्ये पहिला आवाज जर कोणी दिला तर आमच्या उद्धव साहेबांनी दिला. एवढंच मला आजच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायचं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.